वेल्डर होता, ते सगळे एक मुलगा होता. इथं 10वीला आहे आता सध्या. तर ते 5 दिवस शाळेला गेलता सर. आणि मी विचारतो तू काय करतोस? काय नाही सध्या असं फी भरायची परिस्थिती नाही माझी आणि पप्पा फी भरत नाही आणि शाळेला जाऊन तो शाळा सोड. तर ते 100 रुपये पगारासाठी ते पोरगं ते वेल्डरच्या हातात काम करत होतं. मग मी त्याला असं म्हटलो की तुझं फीचं नियोजन केलं तर तू शाळेला जाणार काय? तर त्यावेळेला ते मुलगा म्हणाला लागला मी तात्या जायला तयार आहे. मग मी सरासरी फोन लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते पोरगं शाळेला चालले. त्या दिवशी संध्याकाळी शाळेला जाऊन येऊन मला संध्याकाळी येऊन आमच्या घराकडे येऊन भेटलं. मला भेटल्या तुमचं मी आभारी आहे म्हणून म्हटलं मला. तर असं म्हटल्यानंतर मला असं वाटलं की 10 लाखाची बॅटरी लागते, माणूस आनंदी होतोय. त्या पद्धतीनं मला त्या दिवशी मला आनंद झाला. मी मोठा म्हणत नाही, खरं एक समाज कार्य आणि थोडं आता त्याला काय 1-2 लाख दिलं नाही, त्या आपल्या पगारामधूनच थोडंफार काय ते मदत केली. त्याचं बी आता ते शाळेला पुढे जाऊन 10वीला पास झाला तर त्याचं बी चांगलं होईल जीवनात हे मी समजून त्याला मदत केली. पण एक गोष्ट सांगतो मग मी की एक मोठं जंगल असते आणि त्या जंगलाला आग लागलेली असते. सर्व प्राणी सगळी जळून वाहती असू दे, परत वाघ असू दे, सगळी जळून हे होत असेल, जाळ लागलेली असते, मोठी जाळ लागलेली असते. त्याच्यानंतर एक वानर म्हणजे माकड आणि एक चिमणी, कारण त्यांनी वरती झाडाच्या वरती असते त्यांनी, त्यांना ते काय फरक पडत असते. तर एक चिमणी काय करते, इथं एक समोर एक तलाव असते, त्या तलावातनं एक थेंब पाणी आणून ती आग विझवायचा प्रयत्न करत असते. एक थेंब पाणी आग विझवायचा प्रयत्न करत असते. ते माकड काय करत असते, त्याला बघून तू काय करतेस, हे आग विझणार नाही याच्यानं म्हणून हसत असते त्या ही चिवताईच्या त्याच्याकडे बघून. मग त्या वेळेला चिवताई त्याला काय म्हणत्या, ज्या वेळेला ह्या आग लावणाऱ्याचं नाव लिहिलं त्या वेळेला आग विझवत असताना प्रयत्न केलेलं माझं नाव निघालं म्हणून ती चिवताई त्याला उत्तर दिली. मग माझं म्हणण्याचं महत्व काय आहे, आपण कुठल्याही चांगल्या गोष्टीला एक प्रयत्न करा, आपलं प्रयत्न पूर्ण होईल. आणि आता सर सांगितलं शाळेला काय तर म्हणजे हे करा, आपण सगळं विद्यार्थी चर्चा करून त्याच्याबद्दल सगळेजण हे करूया. आणि सवाडी सर आणि जोळगाव सर म्हणजे बोलायचं सर अभ्यासाला आम्ही केलं नसलं वही पूर्ण, तर जोळगाव सरांच्या आणि सवाड सरांच्या पीठला तिथं देवात जाऊन बसतो. आता काय मागणार नाही त्यांना बोलायला लागलं. तर अजून आता आम्हाला आठवण येते त्याची की त्यावेळेला अजून जरा छेडी खाल्ला असतो आणि अजून जरा पोस्ट मोठी गेले त्याची. तर आता आम्ही मुलांनी आमच्या सांगतो बाबांनो असं आम्ही अभ्यास केला नाही त्यावेळेला, सर आम्हाला समजावून सांगत होतं. तर आता आम्ही कुठं कमी पडतो, त्याची जाणीव आत्ता व्हायला लागली आम्हाला. तर काय करणार आता काही शिकायचं चालत नाही, संसार राहिलेला आहे. त्याच्यामुळं आता समाज कार्यामध्ये आहे आम्ही सर, आणि तेवढं होईल तेवढं आम्ही प्रयत्न करतो. आम्ही APJ अब्दुल कलाम युथ फाउंडेशनचा अध्यक्ष पण आहे मी. आणि हे असले जे काही किरकोळ असले काय हे असलं तर आम्ही हे पूर्ण करतो.